सिन्नरमध्ये घडणाऱ्या ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एसएन न्यूज या आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून पुकारलेला लॉकडाऊन हा 14 एप्रिल नंतर वाढवून 30 एप्रिल पर्यंत करण्यात आल्याने तालुक्यातील विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। तालुक्यातील असंख्य कुटुंबे हे विडी व्यवसायावर अवलंबून असल्याने असंख्य महिलांना आधार नसल्याचे दिसत आहे। यावरच सिन्नरकरांचा आवाज एसएन न्यूजचे प्रतिनिधी सुरेश कपिले यांनी घेतलेला हा आढावा। सिन्नर तालुका हा मुळात विडी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे। त्या व्यवसायावर आजही असंख्य कुटुंबांची गुजराण होते। त्यात असंख्य समस्यांचा सामना करत असताना आता जगभरात कोरोना साथरोग आटोक्यात आणण्यासाठी शासन नानाविध प्रयत्न करत आहे। त्यात दक्षता म्हणून शासनाने संपूर्ण देशात 1 दिवसासाठी भारत बंदची घोषणा केली। त्याला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून 21 दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला। तो पूर्ण न होता परिस्थिती पाहून पुन्हा हा लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला। नागरिकांनी घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे अपेक्षित आहे। या काळात उद्योग व्यवसाय बंद असल्याने कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे। त्याचप्रमाणे विडी उद्योगही बंद असल्याने त्या व्यवसायावर आपली उपजीविका चालवणाऱ्या कामगार वर्गावरही उपासमारीची वेळ आली आहे। नाव काय आजी? नाव सीताबाई जगन्नाथ जरगुले। कोण कोण आहे घरात? घरात मी मीच एकली। काय करत होत्या? बिड्या बांधित होते आणि त्या बंद झाल्या। आता मी काय खाऊ असं झालं। दुसरं कोणी आहे का घरात कमावणार? कोणीच नाही? नाही, कोणी नाही। मूल होता तो वारला। मी एकटीच आहे। पुरी 2 घरी 2 आहे। माझ्या सासू सासऱ्यांनी मुड्या बांधूनच मुलांचे शिक्षण केले। आम्ही पण मुड्यात बांधतो आणि त्याच्यावरच शिक्षण केले मुलांचे। आतापर्यंत आमची दुसरी पिढी चालू आहे उड्यांवरच। आणि आमच्यासाठी काहीतरी करावं सरकारने म्हणा, मालकांनी म्हणा। या आजारामुळं उत्पन्नाचं साधन काहीच नाहीये, तर काहीतरी मालकांनी म्हणा, सरकारने म्हणा काहीतरी करायला पाहिजे ना। काहींना कशाचाच आधार नाही, नुसतं एक महिला आहे काही या घरात मध्ये, तर त्यांना विड्याशिवाय दुसरा पर्यायच नाही काही। तर त्यांनी काहीतरी मदत केली पाहिजे, मालकांनी म्हणा, सरकारने म्हणा, त्यांना काहीतरी दिलं पाहिजे। विडी व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांचा उपासमार होतो जास्त। या व्यवसायातील विडी कारखानदार व प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या कामगारांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा तालुक्यातील मणेगाव येथील महिला कामगारांनी व्यक्त केली। तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायतीने देखील लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। एसएन न्यूज साठी सुरेश कपिले। मणेगावमध्ये बऱ्या अंशी बिडी कामगारांची संख्या आहे। जो 30 ते 40 वर्षापासून मणेगाव आणि मणेगाव परिसरात दोंडीनगर या परिसरामध्ये 250-300 कामगार या व्यवसायावर आपली उपजीविका भागवतात। आणि या बिडी व्यवसायामार्फतच त्यांनी आपली लहान लहान मुलं मोठमोठे करून, कोण अधिकारी झाले असेल, कोण अशा प्रकारे बिडी व्यवसायावर त्यांनी उपजीविका भागवूनही आपली मुले मोठ्या मोठ्या हुद्द्यावर पाठवलेले आहेत। या बिडी व्यवसायाची आज अतिशय हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे। या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जो लॉकडाऊन जाहीर केला आहे, या लॉकडाऊनमुळे जवळजवळ 20-25 दिवसापासून 100% बिडी व्यवसाय बंद आहे। आणि त्यामुळे बिडी कारखानदार कोणत्याही प्रकारे त्यांना वेतन पगार काही देत नाही। त्याच्यामुळे बिडी कामगारांची उपासमारीची वेळ या बिडी कामगारांना आलेली आहे। तरी मी बिडी कारखानदार त्याचबरोबर जी सामाजिक संस्था आहे त्यांना आव्हान करतो की या बिडी कामगारांना आपण ह्या काळामध्ये मदत करणं गरजेचं आहे। कारण काही लोक असे आहेत का 100% त्या बिडी व्यवसायावर अवलंबून आहेत। आणि बिडी व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे त्यांचं वेतन बंद असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे काही आधार नाही। आज शासनाकडनं जे रेशन मिळतं आहे ते रेशन पण त्यांना किराणा असेल, बाकी काही असेल, त्यासाठी कोणत्याही प्रकारे काही आर्थिक मदत नाही। तर मी खास करून बिडी कारखानदारांना आव्हान करतो की त्यांनी आपले जे बिडी कामगार आहेत, मणेगावमध्ये कमीत कमी 250-300 बिडी कामगार आहेत। मणेगावबरोबर अजूनही तालुक्यामध्ये बिडी कामगार आहेत।
या विडी कामगारांना कारखानदारांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 100% काही ना काही आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्यांना या संकटातून वाचवलं पाहिजे, अशी मी मणेगाव ग्रामस्थातर्फे त्यांना कळकळीची विनंती करतो.